महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धनमध्ये जलवाहिन्या फुटण्याचे सत्र सुरूच। पाण्याचा अपव्यय टाळण्यात श्रीवर्धन नगर परिषद प्रशासन अकार्यक्षम। श्रीवर्धन शहराला पाणी पुरवठा करणारा रानवली पाझर तलाव श्रीवर्धनपासून 5 किलोमीटर अंतरावरती आहे। या 5 किलोमीटर मार्गावरती जलवाहिन्या बदलण्याचे काम 2 वर्षांपूर्वी करण्यात आले। तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाची निर्मिती देखील करण्यात आली, परंतु सदर ठेकेदाराने वापरलेल्या जलवाहिन्या या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळे वारंवार फुटत असल्याचे समोर येत आहे। जलशुद्धीकरण प्रकल्प ते साठवण टाकी या अंतरातील जलवाहिन्या वारंवार फुटत असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। सदर जलवाहिन्या बदललेल्या असून सुद्धा वारंवार का फुटतात यासाठी शिवसेनेने वेळोवेळी आंदोलन देखील केले होते। मात्र या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे अत्यंत गरजेचे आहे। अनेक वेळा जसोली फाटा ते आराटी या ठिकाणी जलवाहिन्या फुटलेल्या आढळून येतात। जलवाहिन्यांमधून वाहणारे पाणी शेतामध्ये जाऊन तुंबलेले पाहायला मिळते। आता श्रीवर्धन शहरात अंतर्गत जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार देखील सुरू झाले आहेत। मे महिन्यात श्रीवर्धन नगर परिषदेकडून धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरती ई टॉयलेटची निर्मिती करण्यात आली आहे। या ई टॉयलेटला पाणी पुरवठ्यासाठी टाकलेली जलवाहिनी मागील अनेक दिवसांपासून फुटलेली असून नगर परिषदेने या ठिकाणचा पाणी पुरवठा सुरू केल्यानंतर सदर जलवाहिनीतून पाणी जाऊन त्या ठिकाणी पाणी तुंबलेले पाहायला मिळते। ई टॉयलेटची निर्मिती झालेली असून अद्याप त्यांचा वापर सुरू करण्यात आलेला नाही। यावर्षी जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे मे महिन्यात श्रीवर्धन शहरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते। आता तरी नगर परिषदेने धरणात असलेला पाणीसाठा जपून वापरावा व जलवाहिन्या फुटलेल्या आढळल्यास तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती होईल, श्रीवर्धन।